चला, जय शिवराय. नमस्कार. आज आम्ही इयत्ता पहिली. आता आपण पाहतोय जिल्हा परिषद शाळांमध्ये CBSE पॅटर्न सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही काही महत्त्वाची पुस्तकं सुद्धा मुलांना रिकमेंड केलेली आहेत. त्यामधलं पुस्तक आता आपण बघतोय व्हॅल्यू एज्युकेशन बुक 1. आणि हे मूल्य शिक्षण आहे, आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. सो टुडे वी गोइंग लर्न फर्स्ट chapter happy family. What is name? Happy family. Say happy family. बोला. आनंदी कुटुंब. तुम्हाला पिक्चर दिसतंय का? त्या बघा, पिक्चर मध्ये बघा सगळे आहेत. कोण कोण दिसतंय तुम्हाला? बोला. दोन मुलं आहेत छोटे. काय करतायत रे ते? इथं कोण बसले? आजी आजोबा. आजोबा काय करतायत? आजोबा ग्रँडफादर आहे की नाही? आजोबाला ग्रँडफादर म्हणतो, आजीला ग्रँडमदर्स म्हणतो, आहे की नाही? तर ग्रँडफादर काय करतायत? रीडिंग न्यूजपेपर. आणि बघा किचन मध्ये कोण आहे रे? आई काय करते? आणि त्या मुलांचे बाबा कुठं बसलेत रे? पप्पा ऑफिसचं काम करतात, आहे की नाही? आणि घर कसं आहे त्यांचं? स्वच्छ आहे का घाण आहे? सगळ्या घरामध्ये. आणि त्यांच्याकडे एक पेट सुद्धा आहे. पेट आहे की नाही? काय नाव आहे रे त्याचं? नाव नाही आहे, पण कोण आहे पेट? डॉग. व्हेरी गुड. काय इथं? आणि सुंदर घर आहे. आपण बघूया आता ह्या मुलीचं आणि या मुलाचं काय नाव आहे ते आपण थोडंसं रीड करूया. करायचं? लक्ष द्या. आता मी वाचतो. सगळ्यांनी बोट ठेवायचं. ओके. निशा इज 6 years old. किती वर्षाची आहे ती? काय नाव आहे त्या मुलीचं? निशा. व्हेरी गुड. शी लिव्हज इन प्रीटी हाऊस. प्रीटी म्हणजे सुंदर, छान घरामध्ये ती राहते. हाऊस म्हणजे घर. विथ हर फॅमिली. तिच्या कुटुंबासोबत. कोणासोबत राहते? हर ब्रदर्स नेम इज रोहित. तिच्या भावाचं नाव काय होतं? व्हेरी गुड. ही इज 3 years old. किती वर्षाचा होता रोहित? 3 years. ओके. निशा लव्स टू प्ले विथ रोहित. कोणासोबत खेळायला आवडायचं तिला? तुम्ही खेळता की नाही? तुमच्या ब्रदर असेल, सिस्टर असेल, त्यांच्यासोबत खेळता की नाही? आवडतं ना तुम्हाला? यस. दे ऑलवेज शेअर देअर टॉईज विथ प्लेइंग. ते एकमेकांना त्यांचे टॉईज काय करायचे? शेअर करायचे. शेअर करणे म्हणजे काय? एकमेकांना देणे. तुम्ही देता का? यस. व्हेरी गुड. देअर पॅरेंट्स गो टू वर्क एव्हरी मॉर्निंग. मॉर्निंग म्हणजे कधी? सकाळी, आहे का नाही? आफ्टरनून म्हणजे दुपारी. आणि इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी, आहे का नाही? नाईट म्हणजे रात्र. आलं लक्षात? कधी जायचे त्यांचे पॅरेंट्स, मम्मी पप्पा? सकाळीच कामाला जायचे. दे कम होम इन द इव्हिनिंग. आणि त्याचे मम्मी पप्पा कधी यायचे? संध्याकाळी. व्हेरी गुड. देअर ग्रँड पॅरेंट्स ऑल्सो लिव्ह विथ देम. आणि त्यांचे आजी आजोबा सुद्धा त्यांच्यासोबत राहायचे. तुमचे राहता का रे? कोणाचे राहतात? वाव. आजी आजोबा आवडतात ना सगळ्यांना? आपल्याला छान छान सांभाळतात, हात घ्या खाली, है की नाही? गोष्टी सांगतात. तसे निशा आणि रोहितचे आजी आजोबा सुद्धा त्यांना छान छान गोष्टी सांगायचे. बघा, ग्रँड मदर टेल्स निशा अँड रोहित मेनी स्टोरीज. स्टोरीज म्हणजे काय? गोष्टी. काय सांगाय? कोण सांगायचं गोष्टी? आजी, ग्रँड मदर. ग्रँडफादर्स टेक देम टू द पार्क टू प्ले इन द इव्हिनिंग. बघा, त्यांचे ग्रँडफादर्स टेक्स देम टू द पार्क टू प्ले इन द इव्हिनिंग. कशासाठी न्यायचे त्यांचे आजोबा त्यांना? कुठे घेऊन जायचे? पार्क मध्ये. कुठे घेऊन जायचे? कशासाठी? खेळायला. तुम्हाला आवडतं का खेळायला? तुम्हाला आवडेल ना पार्क मध्ये खेळायला? दीपक, पसंद आएगा क्या? आएगा ना? They all love and help one another.
ते सगळे एकमेकावरती प्रेम करायचे आणि एकमेकांना काय करायचे, हेल्प करायचे. हेल्प म्हणजे काय, मदत करणे. तुम्ही करता की नाही, कोणाला पेन्सिल नसेल तर आपण पेन्सिल देतो, पेन नसेल तर पेन देतो, देता की नाही. अभिनव, सुमित तू देतो का तुझ्या मित्राला? ओके. उमर, आप देते हो कि नहीं, देते हो ना. ओके. निशा अँड रोहित से अ प्रेयर डेली बिफोर दे गो टू बेड. आणि झोपायला जायच्या अगोदर ते काय करायचे, प्रार्थना करायचे. काय करतात, प्रेयर म्हणजे प्रार्थना. काय आपण प्रार्थना करतो, है की नाही. असं आपल्याला प्रार्थना आली पाहिजे. तुम्हाला येते का प्रार्थना? शुभं करोति म्हणता ना तुम्ही, म्हणा बरं. रोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. असं येतं ना. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. दे आर गुड अँड लव्हिंग चिल्ड्रन. आणि ते चांगले आणि प्रेमाने वागणारी मुलं आहात. तुम्ही आहात का? तुम्हाला सुद्धा आवडतं ना? ओके. तर अशी ही स्टोरी आहे. श्री अशी स्टोरी आहे. आपण कसं राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. कसं? ओके. तर हे बुक सर्वांनी घ्या. ओके, चला बाय.